बार्बाडोसच्या मैदानात फायनलची लढाई रंगात आलेली 177च्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला भारताने सुरुवातीला 2 धक्के दिले होते. नंतर मात्र स्टब्स आणि डिकॉक जोडी जमली होती. हे दोघेही बाद झाल्यावर आता क्लासेनने फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवित केल्यात. पटेलने स्टब्सला आणि अर्शदीपने डिकॉकला बाद करून सामन्यात रंग भरलेत. आपण याबद्दल अधिकचे तपशील जाणून घेऊयात. विजय साळवी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. विजय, अतिशय नेक टू नेक अशी ही लढाई पाहायला मिळते. चांगला रंग देखील सामन्याला आलेला आहे आणि अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे क्लासेन कधी बाद होतो याकडे. खरं तर नेक टू नेक म्हणण्यापेक्षा आत्ता या क्षणी सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 14व्या षटकापर्यंत कुठेतरी आव्हानात दुगदुगी होती, पण क्लासेननं आणि मिलर दोघांच्या जोडीनं त्या लागोपाठच्या 2 षटकात 36 धावा वसूल केल्या. 14व्या षटकात 14 आणि मग 15 पुढच्या षटकामध्ये 22 धावा वसूल केल्या. त्याच्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकल्याचं चित्र आहे. पण या क्षणी दीपक आपल्यासोबत सुनंदन लेले आहेत. या क्षणी बार्बाडोसच्या त्या केन्सिंग्टन ओव्हलवर आहे, म्हणून मला पहिला प्रश्न त्याला विचारायचा आहे. सुनंदन, अजून भारतीय आव्हानात किती दुगदुगी आहे असं म्हणायचं? षटकारांनी, उत्तुंग षटकारांनी खरोखर आशांवरती पाणी टाकण्यात जमा झालेलं आहे. कारण त्याच्या या खेळीनी अपेक्षित धावगती एकदम नियंत्रणाखाली आलेली आहे दक्षिण आफ्रिकेसाठी. विजय, मार्करम असेल, क्विंटॉन डिकॉक असेल किंवा त्याच्याबरोबर मिलर असेल आणि क्लासेन, ही सगळी मंडळी आपल्यासाठी धोकादायक आपण पहिल्यापासूनच म्हणत होतो. पण हा सामना जेव्हा भारतानं 176 धावांची मजल मारली तेव्हा कुठेतरी आपल्या हातात आलं असं वाटत होतं. पण या कोणत्या क्षणी नेमका हा सामना आत्ता तरी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला असं दिसतंय? एकमेव कारणीभूत आहे आणि ती म्हणजे क्लासेनची खेळी. कारण क्विंटन डिकॉक ज्या वेळेला विजय आऊट झाला त्यावेळेला दडपण परत यायची शक्यता होती दक्षिण आफ्रिकेवरती, परंतु ते दडपण झुगारून भारतीय दर्जेदार स्पिनर्सवरती क्लासेननी चढवलेला कडाडून हल्ला, त्यांनी मारलेले 5 उत्तुंग षटकार हे दक्षिण आफ्रिकेला विजयाकडे आत्ता तरी घेऊन जाताना दिसत आहेत. सुनंदन, अखेरची काही षटकं आपल्या हाताशी आहेत. काय नेमकं या वेळेला भारतासाठी आवश्यक आहे? उपाय एकच आहे विजय, ते म्हणजे विकेट काढणं. क्लासेन, मिलर या दोघांना जर का बाद करण्यात भारतीय बोलवते कोणाला यश आलं. हार्दिक पंड्याच्या हातात आता बॉल आहे. बुमराहनी गेलं षटक खूपच चांगलं टाकलेलं आहे. त्यामुळे दडपण तेव्हाच येतं क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही समोरच्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवता. त्यामुळे क्लासेनची विकेट, मिलरची विकेट काढली तर दडपण हे दक्षिण आफ्रिकेवरती जाऊ शकतं. हे बोलणं सोपं आणि करणं कठीण आहे, कारण क्लासेन भन्नाट बॅटिंग करतोय. सुनंदन, क्लासेन भन्नाट बॅटिंग करतो, पण या सामन्याआधी जेव्हा आपण कपिल देव यांच्याशी बातचीत केली 160 धावांचं लक्ष समोर ठेवलं पाहिजे, पण 180 जर धावा झाल्या तर भारतासाठी हा सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं. 4 धावा कमी पडल्यात, पण आणखी काही धावा कमी पडल्यात असं वाटतं का या क्षणी जेव्हा क्लासेन रंगात आलाय? नाही, मला तसं अजिबातच वाटत नाही. आऊट झालेला आहे. क्लासेनची विकेट काढण्यात आलेली आहे. हार्दिक पंड्याने क्लासेनची विकेट काढलेली आहे. महत्वाचा ब्रेक थ्रू विजय मिळवलेला आहे भारतीय संघाने. जे मी म्हणत होतो, आत्ताच्या घडीला दडपण तेव्हाच वाढू शकतं तेव्हा जेव्हा फलंदाज बाद होतो. क्लासेन अफलातून इनिंग खेळून आऊट झालेला आहे. भारतीय संघाच्या आशा परत पल्लवित झाल्या आहेत. विजय, भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्यात. मला हे सांगायला आवडेल प्रेक्षकांना आपल्या की 23 चेंडूमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे आणि जवळजवळ चेंडू मागे 1 धाव असं हे प्रमाण आहे. सुनंदन, या क्षणी भारतीय संघाने जी क्लासेनची विकेट काढली आहे त्यामुळे सामन्यात पुन्हा एक जान निर्माण झाली आहे. 2020 विश्वचषकाची अनेक फायनल्स तू बघितल्यास, कदाचित 2च मैदानात या असतील. एक रोहित शर्मा आणि स्टेडियममधल्या प्रेसबॉक्समध्ये बसलेला सुनंदन लेले. कुठली फायनल या क्षणी तुला आठवते की जी तितकीच रंगात होती या फायनल इतकीच? 2007 सालचीच, कारण त्यावेळेला ही फायनलमध्ये असा थरार बघायला मिळालेला होता. भारत पाकिस्तान सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला होता. असाच रंग असताना भरताना दिसतोय. आणि तुला सांगतो, वातावरण इतकं क्रिकेटमय झालेलं आहे केन्सिंग्टन ओव्हलवरचं
सगळेजण खुर्चीला चिकटलेले आहेत, भारतीय प्रेक्षक टीव्हीला चिकटलेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती परत एकदा कुठल्या तरी बॅट्समनला बाद करण्याची, कारण दडपण त्यांनीच फक्त वाढू शकतंय. सुनंदन, या सामन्यामध्ये आता दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स पडणं हे जर क्रिकेटिंग भाषेत आपण म्हणतोय फार महत्त्वाचं आहे. जर सोप्या भाषेत जर आपल्या प्रेक्षकांना समजायचं असेल, विकेट पडल्याने काय नेमकं होऊ शकतं, कशा पद्धतीने खीळ बसू शकते दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीला आणि त्यांच्या डावाला? नवीन फलंदाज या विकेटवरती आला की त्याला जम बसवायला हे थोडंसं कठीण जातं, कारण या विकेटवरती बॉल थोडा थांबून येतोय आणि त्यामुळे जम बसवून परत गरजेच्या धावा काढणं हे थोडं कठीण गोष्ट आहे. अर्थात मिलर समोर अनुभवी फलंदाज आहे, ज्यांनी भारतीय स्पिनर्सना खूप वेळा खेळलेला आहे आणि परत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या वर्ल्ड कप फायनलच्या दडपणाखाली. त्यामुळे एकीकडे दडपण, दुसरीकडे नवा फलंदाज, ह्याच्यामुळे गोष्टी बदलत जातात. विजय सुनंदन, मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की या क्षणी 22 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेला हार्दिक पंड्याच्या हातात चेंडू आहे. सुनंदन, 2020चं हे जे गणित असतं हे साधारण पुन्हा एकदा कपिल देव यांच्याकडे वळतो मी, कारण त्यांनी आपल्याशी गप्पा मारताना 3 महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली होती आणि आजच्या जमान्यात 5-5 षटकांचं तुम्ही एक अवधी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं असतं. शेवटची 5 षटकं जर आत्ता चालू असतील तर या 5 षटकांमध्ये भारतीय संघाची रणनीती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीनं भारतीय संघ पुढे जातो? कारण 22 चेंडू आणि 26 धावा अतिशय सोपं टार्गेट आहे 2020च्या मैदानात. दिसायला सोपं दिसतं विजय. अर्थातच हे रन बॉल हे आधुनिक काळामध्ये अशक्य टार्गेट धरलं जात नाही. फक्त वर्ल्ड कप फायनलचा प्रवास, त्याचं दडपण, प्रेक्षकांच्या अपेक्षा, मायदेशातल्या फॅन्सच्या अपेक्षा आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवत हा प्रवास करायला लागतो. त्यामुळे एक पाऊल इकडचं तिकडं कुठं चुकलं की गोष्टी बदलू शकतात. धन्यवाद सुनंदन या सगळ्या गप्पांबद्दल. पण या सामन्यावर तू नजर ठेवून राहा. हा सामना संपताच पुन्हा एकदा आपल्याला या सामन्याविषयी गप्पा करायच्या आहेत. ओव्हर टू दीपक. थँक्यू विजय, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या गप्पांबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल. आपण या क्षणाचे बॉल टू बॉल अगदी अपडेट प्रेक्षकांना देणार आहोत. तुर्तास आपण दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट जाणून घेऊया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.